औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी बुऱ्हाणपूरमध्ये गर्दी झाली आहे। असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा पसरली। छावा चित्रपटानंतर नागरिकांमध्ये ही अफवा पसरवल्याची चर्चा आहे। मोबाईल टॉर्च वापरून लोक खजिना शोधत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। खोदकाम करण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची या परिसरामध्ये झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालंय। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी ही गर्दी झालेली एक अफवा पसरली छावा चित्रपटाच्या नंतर। या परिसरामध्ये मुघलकालीन खजिना जो आहे तो पुरून ठेवलेला आहे आणि हाच खजिना शोधण्यासाठी मोबाईलचा टॉर्च आणि काही साहित्य घेऊन नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली। और ये खेत में ऐसा पाया गया है कि सोना निकल रहा है, तो सब लोग गैती आमचे प्रतिनिधी अजय धनजे आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अजय, सध्याची काय स्थिती आहे आणि या पोलिसांकडून काही तपास केला जातोय का? खरं तर एका अफवेमुळे मोठ्या प्रमाणात बुऱ्हाणपूरमधील आसरगड किल्ल्याच्या परिसरामध्ये जे नागरिक आहेत ते खोदकाम करत आहेत। रोज रात्री जातात, कुदळ, फावडा आणि मेटल डिटेक्टर पर्यंतचे ज्या वस्तू आहेत त्या तिथं शोधण्यासाठी जात आहेत। खरं तर औरंगजेबाच्या काळातला मुघल खजाना तिथं असल्याची अफवा उडालेली आहे। छावा चित्रपटामध्ये सुद्धा या बुऱ्हाणपूर शहराची लूट दाखवण्यात आलेली होती। खरं तर बुऱ्हाणपूर हे मुघल काळापासून समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते। मुघल काळातील जे टाकसाळ होते, जिथं सोन्याच्या नाणी बनत होत्या त्या ह्याच बुऱ्हाणपूरमध्ये बनत होत्या आणि वेळोवेळी तिथं असे काही सोन्याच्या ऐतिहासिक कॉइन्स मिळतात सुद्धा। मात्र ही हायवे निर्माणाचं काम सुरू असताना तिथं एक अफवा उडाली की इथं सोन्याचा खजाना आहे औरंगजेबाचा आणि लोक रोज रात्री तिथं जाऊन गेले 2-3 दिवस डोक्याला टॉर्च असतील, हातामध्ये मेटल डिटेक्टर असतील, फावडं कुदळ घेऊन खोदकाम करतायत। पूर्ण शेतीच्या शेती त्यांनी खोदून टाकलेली आहे। काही जणांना कॉइन्स मिळत आहेत अशी सुद्धा अफवा उठवण्यात आलेली आहे। मात्र अजूनही त्याबद्दल कन्फर्म नाही आहे। पोलिसांनी सुद्धा अजून तक्रार केलेली नाही, कारण ज्या शेतमालकाच्या जमिनीमध्ये खोदकाम होते त्याने अजून पोलिसांमध्ये तक्रार दिलेली नाही। सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत। काही दिवसापूर्वी छावा चित्रपटामध्ये सुद्धा या बुऱ्हाणपुराचा उल्लेख आलेला होता। नक्कीच, धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।